मधून अजय गोंदावळे ही या ठिकाणी नशीब आजमावतात, तर पूजा अरवारी या ठिकाणी नशीब आजमावत आहेत। या ठिकाणी या नगर परिषदेमध्ये युती सुटल्यानंतर किंवा टोफळावरती ही मैत्रीपूर्वक लढत होत असताना या सगळ्या लढतींकडे लक्ष लागून राहिलं आहे। आपण जाणून घेऊया काय असणार ही प्रचार यंत्रणांनी ही लढत। नमस्कार, मी सावंतवाडी नगरपालिका इलेक्शनच्या प्रभाग क्रमांक 9 या जागेवर मी निवडणूक लढवत आहे। शहराचा सर्वांगीण विकास, सर्व शहरातील लोकांचं सुखसमाधान आणि आमच्या ज्येष्ठांचे सुखसमाधान यातच आमचे सुखसमाधान आहे। या विचाराने आणि शहरातील लोकांची जी काही सेवा करता येईल आपली ती सेवा करण्याच्या उद्देशाने मी या ठिकाणी आज उभा आहे। प्रभाग क्रमांक 9 मधून मी उभा होत असताना दीपकभाई केसरकर यांनी माझ्या समाजकारणावर विश्वास ठेवून आणि माझ्या समाजकारणातील कामं बघून मला या ठिकाणी संधी दिली, म्हणून मी दीपकभाईंचा सर्वप्रथम आभारी आहे। माझ्या सावंतवाडीकरांनी सुद्धा मला वेळोवेळी जे सल्ले दिले, वेळोवेळी जे काम करण्याची संधी दिली, त्याबद्दल मी पूर्ण सावंतवाडीकरांचा सुद्धा पूर्णपणे ऋणी आहे। आणि भविष्यात पण मी या ठिकाणी सामाजिक क्षेत्रात काम करत असताना ते तसंच चालू ठेवीन, प्रत्येकाला सेवा देण्याचा प्रयत्न करेन। अगदी कोरोनाच्या काळातसुद्धा मी स्वतःला कोरोना झाला तरी पण मी थांबलो नाही। स्वतः मी 6 दिवस पोरस हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होतो। लोकांच्या समस्या ज्या होत होत्या त्यावेळी मी संजू परब आमचे नगराध्यक्ष होते, संजू परबांना विनंती केली की मला एक संधी द्या, की मला बाहेर पडण्याची घरातून संधी द्या, जेणेकरून मी या ठिकाणी फिरू शकतो। आणि ते करत असताना मला संजू परबांनी जे सहकार्य केलं त्या सहकार्याबद्दल मी त्यांच्यासह ऋणी आहे। आणि मी माझ्या प्रभाग क्रमांक 9 मधील बरेचशी लोकं होती ज्यांना काही वस्तू लागत होत्या, घराच्या बाहेर पडणं कठीण झालेलं होतं। अशावेळी मी त्यांना त्या वस्तू त्यांच्या दारापर्यंत नेऊन पोहोचवत होतो। लोकांचे आशीर्वाद मला त्या रूपी मिळत होते आणि त्या आशीर्वादातच मी आज अजय गोंदावळे म्हणून या नावारूपास आलेला आहे। आणि चांगली गोष्ट आहे, पूर्ण प्रभाग क्रमांक 9 मधून मला चांगला प्रतिसाद आहे। लोकांच्या घराघरात मी पोचलेला आहे, लोकांच्या मनात मी घर केलेलं आहे आणि लोकांनी पण मला चांगले आशीर्वाद दिलेले आहेत। त्यामुळे माझा विजय सुकर आहे असं मला आशा आहे। नक्कीच कशा पद्धतीने तुम्हाला त्या भागामधून प्रतिसाद मिळतो आहे? प्रत्येक ज्येष्ठ असतील, माझे मित्र असतील, माझ्या महिला बंधू भगिनी असतील, सर्वांनी मला एक चांगला आशीर्वाद दिला आहे आणि तूच आमचा नगरसेवक व्हावा अशी त्यांची मनोमनी इच्छा आहे। प्रत्येकजण मला आशीर्वाद देतात, प्रत्येकजण मला आपल्या घरी बोलवतात, घरात बसायची संधी देतात, आपले विचार सांगतात आणि कसं काम करायचं, भविष्यात कसं बोलायचं, सर्वांशी कसे आपण सहकार्य करायचं सर्वांना याबद्दल मला आपले मार्गदर्शन ते सांगत असतात। आणि त्यांचं मार्गदर्शन हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखालीच आपण काम करत आहे। तुमची त्या लोकांशी 20 वर्ष सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असल्यामुळे एक नाळ जुळलेली आहे, त्यामुळे तुम्हाला चांगला प्रतिसाद मिळतो आहे। आपल्यासोबत आहेत अरवारी मॅडम जे आहेत ते या 9 प्रभागमधून नशीब आजमावतात, त्यांच्याकडून जाणून घ्या। मॅडम काय सांगाल पण? मी पूजा अमित अरवारी या प्रभाग क्रमांक 9 मधून या नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी उभी आहे। दीपकबाईंनी एक विश्वास टाकलेला आहे आमच्यावर की आम्ही हे कार्य करू शकतो, लोकांची समाजसेवा करू शकतो, विकासाचं कार्य जे आहे ते करू शकतो। त्याच्यासाठी दीपकबाईंनी विश्वास टाकला आहे आणि त्यांच्या विश्वासाला खरं उतरण्यासाठी आम्ही या रणांगणात उतरलेलो आहोत। लोकांचा प्रतिसाद बघायला गेला तर खूप चांगला प्रतिसाद आहे। सगळी लोक आम्हाला आपुलकीने मायेने आशीर्वाद देतात, चांगले मार्गदर्शन करतात। लोकांना सुद्धा इच्छा आहे की एक चांगलं व्यक्ती ह्या पदावर बसावं, त्याच्यासाठी लोक खूप चांगला प्रतिसाद देत आहेत आणि त्यांच्या विश्वासाला आम्ही खरं उतरणार आहोत। कोणकोणते मुद्दे घेऊन या निवडणुकीमध्ये तुम्ही उतरला? ॲक्च्युली बघितलं तर सावंतवाडीचा विकास हा चांगल्यापैकी दीपकबाईंच्या माध्यमातून झालेला आहे। आमचे नगराध्यक्ष माजी नगराध्यक्ष संजू परब यांनीसुद्धा विकासात त्यांना सहकार्याचं दीपकबाईंच्या सहकार्यातून आणि त्यांनी स्वतःच्या सहकार्यातून ती कामं केलेली आहेत। आणि जी काही थोडीफार कामं आहेत, लोकांच्या समस्या फार मोठ्या नसतात, लोकांच्या समस्या छोट्या छोट्या असतात। कुठे लाईट नसते, कधी एक रस्त्यावर स्ट्रीट लाईट नसते त्याच्याबद्दल लोक सांगत असतात, किंवा कुठे झाडी वाढली म्हणून सांगत असतात, कुठे पाणी नळाला येत नाही म्हणून सांगत असतात। या छोट्या छोट्या समस्या आहेत, त्या समस्या आम्ही सोडवण्याचं विजन आम्ही एक ठेवलेलं आहे। आणि दीपकबाईंनी पण आता बऱ्याच दिवसापासून एक आमची पाण्याची नळ योजना आहे, त्यामुळे सावंतवाडीकरांना जो पाण्याचा मोठा प्रश्न आहे तो सुटणार आहे। ड्रेनेज सिस्टीमच्या संदर्भात सुद्धा दीपकबाईंची चर्चा चालू आहे आणि त्या संदर्भात एक सर्वे टीम येऊन त्या ठिकाणी 2 वेळा सर्वे करून गेलेली आहे मागच्या काही काळात। आणि लवकरच, कारण ते ड्रेनेज सिस्टीम करत असताना पूर्ण रस्ते फोडावे लागतील आणि ते रस्ते फोडण्यासाठी जो निधी आहे तो निधी पण खूप मोठा लागेल, त्यामुळे ते टप्प्याटप्प्यात काम करणार आहे दीपकबाई। त्यानुसार टप्प्याटप्प्यात त्या विषयावर चर्चा चालू असून पूर्ण आराखडे तयार होत आहेत आणि जे एकदा फायनल आराखडे झाले तर ते काम नक्की होईल।
त्याचप्रमाणे जी अंडरग्राऊंडमधून जी लाईट कनेक्शन न्यायचे असेल, जे रस्त्यावरती वर आपल्या जे लाईटीची तारा आहेत त्या तारासुद्धा अंडरग्राऊंड करायच्या आहेत. यावेळी दीपक भाई यावेळी ते पण चालू आहे त्यांचं, पण त्या विषयावर पण त्यांची चर्चा चालू आहे आणि त्याचा पण आराखडा करण्याचं काम चालू आहे. त्याच्यासाठी सुद्धा एक वेगळी टीम काम करत आहे. असे दीपक भाईंनी जी अनेक हेल्थ पार्क असेल, गार्डन असेल, लोकांच्या सुविधांसाठी जे जे काय करता येईल, तळ्याचं काम असेल. आता तुम्ही जर बघितलात तर नव्याने तळ्याचा जो बांध आहे, जो पंपस हॉटेलपासून आपल्या राजेसाहेबांच्या मूर्तीपर्यंत येतो, तो बांधसुद्धा आता नव्याने बांधून लोकांना तिथे उभं राहण्याची आणि बसण्याची, फोटो सेशन करण्याची, पर्यटकांना ते एक हिरवळ पाडण्यासारखं एक स्थान भाईंनी निर्माण केलं आहे, जेणेकरून पर्यटक या ठिकाणी येतील. आपले सावंतवाडीची जी मंदिरं आहेत, उदाहरणार्थ विठ्ठल मंदिर असेल, हनुमान मंदिर असेल, या सगळ्या मंदिरांना भाईंनी आपलं एक सावंतवाडीचं चर्चसुद्धा आहे बघा. आपलं चर्च आता भव्य दिव्य असं चर्च बनत आहे. अशा सर्व गोष्टींसाठी जी जी मदत करता येईल ती भाईंच्या माध्यमातून झालेली आहे. त्यामुळे एकंदरीत भाईंचं शहरावरचं जे प्रेम आहे ते खूप मोठं प्रेम आहे आणि भाई काही झालं तरी आपले शहर सोडून कुठे जात नाहीत. मल्टी स्पेशालिटीचा सुद्धा मुद्दा भाईंनी शहरातच व्हावा असा त्यांचं हे आहे. कारण लोकांची सेवा एखाद्या जर गावाच्या बाहेर नेलं तर ती सेवा त्या पट्टीत होणार नाही आणि मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल जर सावंतवाडी शहरात झालं तर सावंतवाडी शहरात मेडिकल स्टोर्स वगैरे भरपूर संख्या असल्यामुळे त्याचं ते जे काय औषधं वगैरे लागतील ते सर्व एक मुबलक प्रमाणात उपलब्ध होईल आणि रुग्णांची चांगली सेवा करता येईल. म्हणून भाईंनी पहिल्यापासून ठरवलं की सावंतवाडी शहरात जागा घ्यावी आणि सावंतवाडी शहरात करावं. काही तांत्रिक गोष्टी आहेत त्याच्यामुळे अडकलेलं आहे, परंतु भाईंनी त्यासाठी 45 कोटी रुपये पहिल्या टप्प्यातले मंजूर करून आणलेले आहेत. अशी भाईंनी अनेक कामं केलेली आहेत. तुम्ही आता जर बघाल तर हेल्थ पार्क आता एक सुसज्ज असं हेल्थ पार्क तयार झालेलं आहे आणि तिथे ज्यांना पॅरालिसिसचा वगैरे असा अटॅक येतो अशा लोकांची तिथे मोठ्या प्रमाणात सेवा करण्याचं काम चालू आहे. बरेच लोक तिथे रुग्ण येत असतात आणि ते बरे होऊन घरी जात आहेत. एक भाईंच्या ह्याच्यातून एक मोठं आशीर्वादाचं हे काम झालेलं आहे आणि भाई हे भाई आहेत ज्यांना कामापासून कोण वंचित ठेवू शकत नाही आणि त्यांची कामं कोण लपवू शकत नाही. बरेचसे लोक सांगतात हे काम आम्ही केलं असं काय नाही. सावंतवाडी शहराचा सर्वांगीण विकास फक्त भाई आणि भाईच करू शकतात. दीपक भाई आमचे हे सावंतवाडीचेच आहेत आणि सावंतवाडीवर त्यांचं आयुष्यभर प्रेम राहिलेलं आहे आणि ते नेहमी असंच राहील अशी मी देवाकडे प्रार्थना करतो की भाई आमचे शतायुष्य हो आणि भाई आमच्यावर असेच नेहमी काम करत आहोत. साधारण महिलांचा सहभाग पण महत्त्वाचा असतो, तो प्रतिसाद कसा काय मिळत आहे मला? महिलांचा सुद्धा खूप चांगला प्रतिसाद आहे की आमच्याबरोबर आम्ही आता प्रचाराला फिरत असताना भरपूर महिला ज्यांना काही महिला कामावर जातात ते आपलं काम आवरून येतात. आम्ही येणार आहोत, आम्ही तुमच्यासोबत आहोत, आम्हाला तुम्हीच पाहिजे हा असा प्रतिसाद आहे. आता मी त्या घरात जातो तिथे आमची पूर्वज चांगली केली जाते, या बसा आम्ही आहोत तुमच्यासोबत. त्या आपल्या समस्या सांगत असतात, पण त्यांच्या ज्या समस्या आहेत त्या आम्ही या पदावर आल्यानंतर नक्कीच आम्ही त्यांच्या समस्यांचं निराकरण करू हे आम्ही त्यांना सांगत आहोत. त्यामुळे महिलांचा सुद्धा खूप असा प्रतिसाद आहे. त्यांना रोजगाराचा प्रश्न आहे तो सुद्धा आम्ही दूर करण्याचा आमच्या माध्यमातून प्रयत्न करणार आहोत. निश्चित स्वरूपात अशा हे होते प्रभाग क्रमांक 9 मधील शिवसेनेचे उमेदवार. भाईंचा कार्याचा ठसा जो आहे तो कुणी पुसू शकत नाही अशा पद्धतीचं त्यांचं म्हणणं आहे. शिवाय या ठिकाणी महिलांचाही त्यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. विविध प्रकारची विकास कामं केल्यामुळे विकास कामावरतीच ते भर देऊन या प्रचारामध्ये उतरले आहेत आणि आपल्याला या निवडणुकीमध्ये विजयी होतील असा त्यांना विश्वास आहे.